अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की श्रावण महिन्याचा पहिला दिवस हा गुरुवार असणार आहे. म्हणून या श्रावण महिन्याचा अवचित्त साधून संपूर्ण श्रावण महिन्यात किंबहुना गुरुवारी महाराजांची कुठली सेवा आणि उपाय करावे त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुचरित्र ग्रंथामध्ये हेच सांगितलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतो तेव्हा गुरु तुम्हाला तारतो, पण गुरूंचीच अवकृपा तुमच्यावर झाली किंबहुना गुरूंची कृपा तुमच्यावर नाही झाली तर देवही तुम्हाला वाचवू शकत नाही. असं हे गुरुबळ मजबूत असणं किंवा तुमच्या कुंडलिकेतला गुरुग्रह खराब असेल किंवा गुरुबळ चांगलं व्हावं, मजबूत व्हावं म्हणून श्रावण महिन्यात काय सेवा करावी ना ते आपण बघणार आहोत. श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे. या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ना शिवतत्व पृथ्वी तलावर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं. म्हणूनच याचं आणि संपूर्ण आणि खूप पवित्र असा हा महिना आहे. म्हणूनच आपण नको ते पारायण कधी आपण शिवलीलामृत पारायण असं असतं की शिवलीलामृत पारायण करायला आपण जरा म्हणतो थांब ना, आता येईल ना, म्हणजे श्रावण महिना येईल करू किंवा व्रतवैकल्य आहे, काही पण असं कुठलंही पारायण आहे आपण या महिन्यात बिंदास करू शकतो. कारण घरात मांसाहार होत नाही, घरात कोणी खात नाही, मग आपण पण एकदम निर्भयपणे सगळ्या सेवा करत असतो. आता गुरूंची काय सेवा करायची? ताई आम्ही 11 गुरुवार नाही धरू शकत, आम्ही 5 गुरुवार धरू शकतो. नक्कीच तुम्ही करू शकता. बघा, मला माझी अडचण माहिती किती आहे आणि माझ्या अडचणीनुसार मी सेवा करेल. तुमची इच्छा असेल तर 5 गुरुवार करा, नाही तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 11 गुरुवार करा. काय होतं माझ्यावरनं सांगते. गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे वैभवलक्ष्मीचे व्रत आहे, तर गुरुवार आणि शुक्रवारला दोन्ही दिवस उपवास धरणं शक्य होत नाही कारण पित्ताचा प्रचंड त्रास होतो. मग मी काय करणार आहे तुम्हाला सांगते. 11 गुरुवार असं पण सेवा चालू आहे, करविता ते आहे, आपण फक्त निमित्त मात्र असतो. पण मी ठरवलं आहे की उपवास न करता सेवा करायची, 11 गुरुवार सारखीच सेवा करायची, फक्त उपवास नाही करायचा. कारण नाही जिंकल्या जात, कारण माझा उपवास हा पूर्ण निरंकारच असतो, मग डायरेक्ट खायचंच नाही काही असं असतं ते. मग कदाचित त्याच्यामुळे मग फक्त उपवास न धरता फक्त सेवा करणार आहे. बघू आता महाराज काय ठरवतात, सगळं त्यांच्या हातात आहे. तुमची इच्छा असेल की वैभवलक्ष्मीचे शुक्रवार पण करायचे आहे आणि हे पण करायचं आहे, मग अशा वेळेस काय करू शकता, तर मग अशा वेळेस तुम्ही दोघांपैकी कुठला तरी एकाचा उपवास धरा आणि एक फक्त सेवा करा, म्हणजे दोन्ही पण तुमची सेवा होईल. सेवेला महत्व आहे. उपवास म्हणजेच काय की परमेश्वराजवळ वास करणं. त्या दिवशी आपल्याला फक्त नामजप करायचा असतो, महाराजांचा असो किंवा माता लक्ष्मीचा असो, तर त्या दिवशी दिवसभर परमेश्वराच्या जवळ राहायचं असतं. जवळ राहायचं म्हणजे शेजारी जाऊन बसायचं असं नाही. जवळ राहायचं म्हणजे मुखात फक्त परमेश्वराचं नाव असावं. तो खऱ्या अर्थाने उपवास घडतो बरं का, आणि तोच लागू होतो. नाहीतर मग निरंकार उपवास धरायचा, काहीच खायचं नाही आणि सेवा पण काही करायची नाही, अशा वेळेस कुठलाच देव पावत नाही. देव हा फक्त भक्तीचा मुकेला आहे. देवाला फक्त तुम्ही आवडता, तुमची सेवा आवडते. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये नक्कीच गुरुचरित्र पारायण करू शकता. प्रत्येकाची इच्छा आहे, कोण कोण पारायण करणार आहे नक्की सांगा. त्याच्याबरोबर सप्तशती गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र प्रत्येक गुरुवारी संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे. संक्षिप्त श्री गुरुचरित्र 7च अध्याय आहे, पाऊण तास खूप होऊन जातात ते पारायण करायला. ज्यांना स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे, तुमचे 5 गुरुवार ते पारायण होईल आणि त्याच्याच बरोबर वेळ असेल, इच्छा असेल तर तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता. 5 पारायण ते तुमचे घडतील, तुमची इच्छा. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता किंवा तुमची जर इच्छा असेल तर रोज किंवा फक्त गुरुवारी गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय आवर्जून पठणामध्ये ठेवायचा. होय, 14वा आणि 18वा अध्याय रोज वाचला तर सोन्याहून पिवळं. नक्कीच तुम्ही करू शकता, नाही तर श्रवण करू शकता. त्या माझ्या आईला सेवा करायची आहे, तिला वाचता नाही येत, मग अशा वेळेस तुम्ही ती सेवा म्हणजे तुमच्या आईने ती ऐकली तरी हरकत नाही. मग आणि मुखात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ हे मुखात तर आपल्या असतंच. आता बघा, बऱ्याच महिलांना आहे ना श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे.
तुमची इच्छा असेल तर ते करू शकता. अशाही कमेंट्स आल्या, अगं ताई आम्ही साई चरित्र पारायण करू शकतो का? हो, करू शकता. ते आम्ही विजय ग्रंथ वाचू शकतो का? तुम्हाला जे तुमचे देव आहे, ज्या देवाला तुम्ही मानता त्यांची सेवा तुम्ही आवर्जून करू शकता. परमेश्वर तुमची फक्त भक्ती बघतो. जशा सगळ्या नद्या सागराला येऊन मिळतात, त्याच पद्धतीने कुठल्याही परमेश्वराची सेवा केली तरी ती महाराजांपर्यंत येऊन पोहोचतेच, यात काही शंका नाही. ह्याच्यापैकी तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य होईल ते करावं. गुरुवार म्हटलं ना तर गुरूंचा वार असतो. ह्या दिवशी काही उपाय आहे तर ते केले तर नक्कीच फायदा होईल. पहिलं काय आहे माहिती का? आता 11 गुरुवार करणार तर 11 माळी किंवा तारक मंत्र, स्वामीचरित्र सारामृत. ज्यांना 11 गुरुवारांची सेवा नाही करायची होती त्यांनी फक्त स्वामीचरित्र सारामृत किंवा फक्त 11 माळी किंवा फक्त 11 वेळा तारक मंत्र, ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल संकल्प करा की महाराज माझ्या हे 5 गुरुवार नाही, एवढी सेवा मात्र तुम्ही माझ्याकडनं करून घ्या, असा संकल्प करावा आणि सेवा करायला तुम्ही तयार होऊन जाता. आता बघा, गुरुवार म्हटलं तर गुरूंचा वार आणि शक्यतो गुरुवारी ना पिवळे रंगाचे कपडे परिधान करावे. पिवळा रंगचा ड्रेस गुरुवारी घालायचा. गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून, चिमूटभर हळद टाकून आंघोळ करावी. त्याच्याबरोबर गुरुवारी उंबऱ्याला हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे. ते दर गुरुवारी तुमच्याकडनं घडतंच. या श्रावणात रोज केलं तरी हरकत नाही, पण गुरुवारी शुक्रवारी जेव्हा तुम्ही सेवा करणार आहात, पारायण चालू आहे तुमच्याकडे, तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या सेवा करू शकता. त्याच्याबरोबर येतं ते महत्त्वाचं की ह्या दिवशी पिवळं काहीतरी दान करायचं असतं. दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही गुळ फुटाणे दान करू शकता. केंद्रात जाऊन, मठात जाऊन, मंदिरात जाऊन तुम्ही दत्त महाराजांच्या तुम्ही केळी दान करू शकता. एखाद्या गरजूला तुम्ही अन्नदान करू शकता. पिवळं दान करणं महत्त्वाचं आहे. महाराजांना पण पिवळे फुलं तुम्ही अर्पण करू शकता. पण एखाद्या गरजू व्यक्तीला पैसे न देता दर गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला तुमच्यासमोर उभं राहून त्याला काहीतरी खाऊ द्या. नाहीतर काय होतं, मग तुम्हाला पैसे दे, मला जे लागेल ते मी घेतो, मग त्यांना जे लागेल ते भलतंच घेतात. म्हणून अन्नदान करत असताना ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे की गरजूंना दान करावं. जे गरजू आहे, ज्यांना खरंच त्या गोष्टीची गरज आहे, त्यांना आवर्जून दान करावं. आणि तुम्ही केळी दान करू शकता. केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन केळी दान करू शकता. तुम्ही गाईला चारा किंवा हरभरा डाळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. 5 गुरुवार हा उपाय करा. बऱ्याच महिलांनी हा उपाय केला आहे. छान अनुभव त्यांना आला आहे. जेवढी सेवा होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा. आणि मला माहिती आहे हा श्रावण महिना ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळं सुख घेऊन येणार आहे, शांतता आणणार आहे. प्रत्येकाच्या घरातलं वातावरण हे मंगलमय असणार आहे. आणि आजपासून श्रावण महिन्यापर्यंत रोज व्हिडिओ बघा. काही ना काही सेवा तुमच्याकडनं घडेल. करता करविता महाराज आहे तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र. आणि जेव्हा श्रावण महिना होईल ना तेव्हा प्रत्येक स्त्रीच्या मनात एक समाधान असणार आहे की हे मालक माझ्याकडनं तुम्ही एवढी सगळी सेवा करून घेतली. आणि देवाला हीच प्रार्थना आहे, महाराजांना पण, की प्रत्येकाच्या घरात ना एकदा तरी म्हणजे प्रत्येकाच्या घरात रुद्राभिषेक एकदा तरी होऊ दे. प्रत्येकाच्या घरात गुरुचरित्राचं पारायण घडू दे. प्रत्येक महिलेकडनं काही ना काही सेवा नक्कीच घडू दे, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.